नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की रम्या आता काव्य आणि नंदिनीसाठी लग्नाचा शालू पाहत असते, तर अखेर नंदिनी आणि काव्याचा आता रम्याच्या बोलण्यावर विश्वास पटलेला असतो. रम्या खरं सुधारले आहे, त्यामुळे ते लोक डोळे बंद करून तिच्यावर विश्वास ठेवतात. तर इकडे गुरुजी आता रम्याला सांगितलेलं असतं की पाहतोय तुझं आणि पारचं लग्न. तेव्हा रम्या म्हणते की ते आत्ताच होणार आहे की मग यानंतर. तेव्हा गुरुजी काही स्पष्ट तिला सांगत नाही, पण मात्र गुरुजी घरातून जाताना नंदिनीला काही असे शब्द बोलून जातात की ती विचारात पडते. ज्याचं जे त्याला मिळणारच, पण ते स्वतःहून येणार नाही, तर आपल्याला मिळावं लागेल आणि ते सांभाळून देखील ठेवावं लागेल. ही आपली जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नको. तर गुरुजींचं हे बोलणं नंदिनीला खटकतं आणि तिला आता संशय येऊ लागतो. आणि लग्नामध्ये तेच घडतं. आरुषीची एक्झाम असल्यामुळे ती काही लग्नाला येऊ शकत नाही, त्यामुळे काव्याची करवली म्हणून आता रम्या येते. त्यामुळे आता संधीचं सोनं करत लग्नाच्या दिवशी काव्याचा शालू घालून रम्या आता मंडपात येते. आणि डोक्यावर पदर ठेवल्यामुळे आता कोणालाच कळत नाही की रम्या आहे की काव्या. पण पार्थने मंगळसूत्र घालण्या अगोदर तिथे काव्या पोहोचते आणि त्या लग्नाला थांबवते. असं काही आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.